राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी 28 जानेवारीच्या सकाळी विमान अपघातात निधन झालं. अजित पवार हे मुंबईहून बारामती येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी येत होते, पण लँडिंगच्या वेळी विमानाचा अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे प्रवास करत होते. या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारनं राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केलाय. अजित पवारांच्या पार्थिवावर गुरुवारी 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता बारामतीत अंत्यसंस्कार केले जातील. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, काका शरद पवार, अजित पवार यांचे दोन्ही मुलं आणि बहीण सुप्रिया सुळे बारामतीत दाखल झालेत. अजित पवार यांचं पार्थिव आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बारामतीला येऊन गेले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत येणार आहेत. फॉरेन्सिकची DGCA ची टीम सुद्धा बारामतीत आली आहे. बारामतीत नक्की काय घडतंय याबाबतचे सगळे अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. अजित पवारांचे पार्थिव आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. नागरिकांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येईल. सध्या तिथे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली आहे. उद्या म्हणजे गुरुवारी सकाळी 9 वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. दादांची अंत्ययात्रा ही बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून जाणार आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीला दाखल झाले होते. त्यांनी बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना फोन करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या. उद्या अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे जवळपास सगळेच नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्या प्रतिष्ठान येथे उपस्थित आहेत. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा मुंबईहून बारामतीकडे निघाल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पूर्ण बंद असून बारामतीतल्या व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर राज्यात इतर अनेक ठिकाणी बंद पाळला जातोय. पुणे महानगरपालिका प्रशासनानं शहरातल्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवस्थापन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महत्वाची बाजारपेठ असलेलं पुणे मार्केट यार्ड सुद्धा 2 दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनने दिली आहे. अजित पवारांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या काटेवाडी गावात आज एकही चूल पेटलेली नाही. दादाच्या दुःखद निधनाची बातमी त्यांच्या आईला कळू नये म्हणून जवळच्या लोकांनी प्रयत्न केले. त्याबाबत बोलताना अजित पवारांच्या फार्म हाऊसचे व्यवस्थापक संपत नायगुडे यांनी माहिती दिली की सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे अजितदादांच्या आई फार्म हाऊस वरती टीव्ही पाहत होत्या. मी त्यांना नाश्ता देण्याची तयारी करत होतो. सकाळी 8:30 वाजता अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी टीव्हीवर येत होती. आईंनी लगेच आम्हाला विचारलं, अरे दादांचा अपघात झालाय का? पण आईलाही वाटलं त्यांना फक्त खरचटलं असेल, काही झालं नसेल. पण बारामतीत हॉस्पिटलमध्ये दादांना आणल्याची बातमी टीव्हीवर आली. त्यावेळी आम्ही लगेच आईला पुढच्या बातम्या कळू नयेत म्हणून बंगल्यावरच्या टीव्हीची केबल तोडली आणि टीव्ही बंद पडल्याचं सांगितलं. त्यांचा मोबाईलही फ्लाईट मोडवर टाकून दिला. आम्ही त्यांना काही झालं नसल्याचं सांगत होतो, पण दादांना भेटून येऊ असं म्हणत त्या फार्म हाऊसच्या बाहेर चालत निघाल्या होत्या. ड्रायव्हरनं गाडी बंद पडल्याचंही सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी नाईलाजानं त्यांना आम्ही बारामती इथल्या बंगल्यावर घेऊन आलो अशी माहिती संपत नायगुडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवार 4 दिवसांपूर्वीच त्यांच्या फार्म हाऊसवर आईला भेटण्यासाठी आले होते. शनिवारी सकाळी 7:30 वाजता ते फार्म हाऊसवर आले होते. त्यांनी आईसोबत पाऊण तास गप्पा मारल्या. यासोबत आणखी एक अपडेट म्हणजे अजित पवारांच्या विमानाच्या अखेरच्या क्षणाचा व्हिडिओ आता समोर आलाय. हा व्हिडिओ जळगाव सुपे इथल्या निशा सचिन भोमणे या 11 वर्षाच्या मुलीनं आपल्या मोबाईलमध्ये टिपल्याची माहिती आहे. निशा ही आपल्या घरीच असताना तिला अचानक आकाशात विमान गिरट्या घालत असल्याचा मोठा आवाज ऐकू आला. सतत गिरट्या घालत असलेलं विमान पाहूनही ती घराबाहेर आली आणि तिने मोबाईल कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना रेकॉर्ड केली.
काही वेळातच या विमानाचा अपघात झाल्याची बातमी समोर आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून हा व्हिडिओ अपघाताच्या काही क्षणाआधीच असल्याचा दावा केला जातोय. सध्या या विमान अपघाताबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. चौकशीचे आदेश देण्यात आले. विमान अपघातानंतर सिव्हिल एव्हिएशनचं पथक बारामतीत दाखल झालंय. तसंच फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. त्यामुळे या संदर्भातील माहिती काय समोर येते ते पाहणं आवश्यक असेल.